नमस्कार. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत केंद्र सरकार व राज्य सरकार यांची मोठी घोषणा. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल योजनांसाठी जर कोणी अर्ज केले असतील तर त्यांच्यासाठी आता मोठी खुशखबर. ही बातमी ऐकून नक्कीच तुम्हाला आनंद होणार आहे. सरकारने नेमकी घोषणा काय केली आहे हे आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तत्पूर्वी या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. केंद्र सरकार आणि राज्य सरकारने लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये हे पैसे वितरित करण्यासाठी 1161 कोटी रुपयाचा निधी मंजूर केलेला आहे. सरकारचा हा महत्त्वपूर्ण जी.आर. आहे. या जी.आर.मध्ये असे देखील सांगण्यात आलेले आहे की घरकुल योजनेसाठी ज्यांनी अर्ज केलेला आहे किंवा या योजनेअंतर्गत जे पात्र लाभार्थी असणार आहेत त्यांच्या खात्यामध्ये हा लवकरच निधी मंजूर होणार आहे. प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व सर्वसाधारण घटकाअंतर्गत असे सांगण्यात आलेले आहे की सन 2025 व 26 या आर्थिक वर्षामध्ये निधी वितरित करण्यासाठी हा जी.आर. काढण्यात आलेला आहे. जर तुम्ही प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अर्ज केला असाल तर या योजनेअंतर्गत कोणकोणत्या योजनांचा समावेश होतो हे जाणून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे. तसेच या जी.आर.मध्ये सरकारने काय सांगितले आहे ते आता आपण पाहूया. सर्वांसाठी घरे हे केंद्र शासनाचे धोरण असून राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व प्रधानमंत्री जनजाती आदिवासी न्याय महाअभियान योजना राबवण्यात येत आहे. तसेच प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीणच्या विविध प्रवर्गासाठी राज्य पुरस्कृत आवास योजना राबवण्यात येत आहे. याच्या अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना असेल, घरकुल योजना असेल, अशा बऱ्याच साऱ्या इतर योजना असतील. त्या सर्व योजनांची अंमलबजावणी ग्रामीण विकास विभागाअंतर्गत स्थापित राज्य व्यवस्थापन कक्ष ग्रामीण गृहनिर्माण या कार्यालयामार्फत करण्यात येत आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार या दोन्हीकडून निधी हा वितरित करण्यात आलेला आहे. त्यामुळे या अंतर्गत पात्र असणाऱ्या लाभार्थ्यांचा पहिला हप्ता असेल, दुसरा किंवा तिसरा हप्ता असेल, या सर्व मार्फत या निधीतून दिला जाणार आहे. त्यामुळे आता काळजी करण्याचे काहीच कारण नाही. ही माहिती अतिशय महत्त्वाची असल्यामुळे प्रत्येकाला शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. या चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.